पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या। मध्यग्राममध्ये भर रस्त्यामध्ये गाडी अडून फायरिंग। चंद्रनाथ रथ यांच्या छातीमध्ये गोळी लागल्याने मृत्यू। चंद्रनाथ रथ यांची हत्या सुनियोजित कट, सुवेंदू अधिकारींचा आरोप। तर लोकशाहीमध्ये हिंसाचार आणि राजकीय हत्यांना कोणतेही स्थान नाही। टीएमसीकडून निवेदन जारी, घटनेचा निषेध। सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येच्या तपासाला वेग। गुन्ह्यामध्ये वापरलेली कार आणि जिवंत काडतूस जप्त। डीजीपी गुप्ता यांची माहिती, हत्येसाठी ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तूलचा वापर, सूत्रांची माहिती। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता। मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका। आज ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार। थलपती विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग खडतर। बहुमताचा आकडा नसल्यानं शपथविधीबाबत अस्पष्टता। सत्ता स्थापनेसाठी टीव्हीकेला 5 आमदारांच्या पाठिंब्याची गरज। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळांचं नाव चर्चेत, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अपघाताला 4 महिने उलटले तरी तपास हवा तसा होत नाहीये। व्हीएसआर कंपनीच्या मालकाला अद्याप अटक का नाही? अनेकांची नावं समोर येतील म्हणून सरकार घाबरतेय का? रोहित पवारांचा सवाल। भारत माता की जय म्हणू, पण वंदे मातरमला आमचा विरोध। समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस फरहान आझमी यांचं वक्तव्य। तर अबू आझमी यांना फंड दिला की ते सगळं करतात, मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये बोगस शाळा। तब्बल 13 शाळा बोगस। महापालिकेकडून यादी जाहीर। सदर शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं पालिकेचं आवाहन।